सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघर्ष सामग्री समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतिदूत प्रज्ञा शील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म, त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ, बुद्ध धम्म आणि संघ या महान दिनरत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे, आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या मंगलमय प्रसंगी 13व्या धम्म परिषदेच्या निमित्ताने या परिषदेचे अध्यक्ष पूजनीय भिक्खू इंदमजी महाथेरा व आदरणीय संपूर्ण पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार पंचांग प्रणाम करतो। आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमय भावना व्यक्त करतो। त्याचप्रमाणे सातत्याने प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करणारे सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका यांच्याही प्रती अनंत अनंत मंगल कामना मंगलमय भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने तथागतांच्या प्रती तीन रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा उत्पन्न करून तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। बऱ्याच वेळापासून आपण इथे बसला आहात, अगदी सकाळपासून। खरं तर 2 सत्रामध्ये आपली ही धम्म परिषद संपन्न झाली। गेल्या 13 वर्षापासून आमचे धम्मबंधू पूजनीय भिक्खू बुद्धघोषजी मेथा स्थवीर या पुणे शहरामध्ये काम करतात। अगदी लहानपणापासून आम्ही एकाच ठिकाणी आमचं सर्वांचं शिक्षण झालं। आपण फार पुण्यवान आहात। आपल्याला भिक्खू संघाचं दर्शन आज या दिने भंतेच्या निमित्ताने होत आहे। खरं तर वेळ तसा फार झालेला आहे आणि भंतेंना मी बोलू की किती बोलू, कारण आता तुम्हाला माहित आहे आम्ही किती बोलतो, तुम्ही युट्यूबला ऐकता आहे की नाही। तर भंते म्हटले बा 20 मिनिटं बोला। मी मनातल्या मनात म्हटलं 20 मिनिटं बोलायसाठी सकाळी आम्हाला 4ला उठावं लागलं, 250 किलोमीटर गाडी चालवत आणावी लागली, इथे एवढा वेळ आता बसावं लागलं, इथून पुन्हा 250 किलोमीटरचा प्रवास करावा लागणार आहे, तिथून पुन्हा आमचा कार्यक्रम हिंगोलीला आहे उद्या, म्हणजे पुन्हा तिथून 250 किलोमीटर पुढे, म्हणजे 500 किलोमीटर पुन्हा रात्रीचा प्रवास आम्हाला करावा लागणार आहे। किती वेळासाठी? 20 मिनिटासाठी। मला सांगा आता धम्मदेशना देणे कठीण आहे का ऐकणे कठीण आहे? ऐकणे तर तुम्ही ऐकायलाच, आता देणं कठीण आहे। म्हणजे 20 मिनिटासाठी एवढा खटाटोप करावा लागला आहे की नाही। तर
असो, वेळ खूप झालेला आहे. तुम्ही सर्व पुण्याचे आहात का? मग काही हरकत नाही. जे थोडा वेळ जरी झाला तरी काही हरकत नाही. कार्यक्रम नाही, एक तास होता. कार्यक्रम कसं असतं की जोपर्यंत दानाचं अनुमोदन होत नाही, ज्यांना श्रद्धा संपन्न उपासक असं म्हटलं जातं, जोपर्यंत दानाचं अनुमोदन होत नाही तोपर्यंत कार्यक्रमातून आपण कधीही गेलं नाही पाहिजे. खरं तर धम्म देशना श्रवण करणे, धम्माचं अनुसरण करणे, धम्माचं पालन करणे, ह्या गोष्टी ज्या पद्धतीने आपल्यामध्ये रुजायला पाहिजे त्या पद्धतीने रुजल्या नाही आहेत. पूजनीय भंते राजरत्नजी जेव्हा बोलत होते, खरं तर म्हणजे अत्यंत, खरं तर मी त्यांना ओळखत नाही, मला पण ते ओळखत नाही, पण एकदा फार पूर्वी आमच्या भंतेंच्या चॅनलवरती भंतेंचं एक प्रवचन घरामधलं मी ऐकलं होतं. बौद्ध धर्मामध्ये पुनर्जन्म आहे किंवा नाही या संदर्भामध्ये भंतेंनी देशना ते दिली होती. तर मी ती एक वेळा नाही, ती अनेक वेळा ऐकली. तसं मीही बोलतो त्या विषयावर, पण मी अनेक वेळा ऐकले. त्याचं कारण असं असतं की ज्ञान हे ग्रहण करायचं असते आपण. कारण बाबासाहेब असं म्हणतात की एवढं ज्ञान मी संपादन केलं तरी सुद्धा ज्ञानसागराच्या त्या पाण्यामध्ये केवळ गुडघ्यापर्यंत मी पोहोचलो आहे, आणखी अथांग महासागर मला पार करायचा आहे. भंते अत्यंत सुंदर आणि एकदम तात्विक पद्धतीने तुम्हाला धम्म समजावून सांगत होते. मी ऑब्झर्व केलं सर्वांचं. चेहऱ्याचं ज्ञान जरा चांगलं आहे, त्यात कवी आहे, आणि त्यामुळे लोकांचे चेहरे मी जरा ओळखतो. मी भंतेंना बोललो की भंते, एवढं सुंदर आणि मार्मिक भंतेचे सांगत आहेत, पण इथे बसलेल्या बऱ्याच लोकांचे पदर फाटके दिसत आहेत. कारण अनेकांचं चित्त एकदम चंचल होतं. भंते जीव तोडू तोडू सांगत होते धम्मातील तत्वाच्या संदर्भामध्ये. कारण देशना श्रवण करत असताना आपल्या मनाची मानसिकता कशी असावी हीच पहिली गोष्ट आपल्याला समजली नाही आहे. धम्म देशना श्रवण करणे साधी आणि सोपी गोष्ट नाही आहे. भंतेंनी उदाहरण सुद्धा दिलं की भगवंताने ज्ञान प्राप्त केल्यानंतर उपदेश करावा किंवा करू नये हा विषाद योग भगवंताच्या मनामध्ये उत्पन्न झाला. त्याचं कारण तेच होतं. कारण मनुष्याच्या मनाची मानसिकता ही भिन्न भिन्न असते. ते भिन्न भिन्न का असते? कारण ते संस्कार आणि तशा प्रकारचे कर्म आपले बनलेले असतात. अनेक जन्माचे कर्म, वर्तमान काळातले कर्म, अनेक जन्माचे संस्कार, वर्तमान काळातले संस्कार आपल्या चित्तावरती बिंबवल्या गेलेले असतात. आणि त्यामुळे या 6 इंद्रियांना जे प्रिय असते, जे आवडणारं असतं, जे मनोरंजनीय असतं ते त्याला प्रिय वाटते. जर या 6 इंद्रियाला एकाग्र करण्यासाठी, त्या 6 इंद्रियाला कामाला लावण्यासाठी जर एखादी गोष्ट होत असेल तर ते इंद्रिय कामाला लागत नाहीत. काही काय म्हणले असतील, काय सांगायले भंतेजी, सगळं डोक्यावरून चाललं आमच्या, काय सांगायले आम्हाला, हे काही समजत नाही. काही काही लोकांची मानसिकता. जे ज्ञानी असतात ते म्हणतात की खूप छान सांगतात भंतेजी. आपलं कर्म हे आपण नेहमी सुधारलं पाहिजे. आपली प्रज्ञा आपण नेहमी विकसित करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण बाबासाहेब असं म्हणतात की प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये फरक आहे. कारण प्राणी सर्व काही करतो, खातो पितो, संतती प्राप्त करतो. मनुष्य सुद्धा ते करतो, खातो पितो, संतती प्राप्त करतो. परंतु प्राण्यामध्ये आणि मनुष्यामध्ये भिन्नता आहे.
मनुष्याला विवेक आहे, प्राण्याला विवेक नाही आहे. चांगलं काय, वाईट काय, आपल्या हिताचं अहिताचं काय आहे हे केवळ मनुष्य जाणू शकतो, प्राणी मात्र जाणू शकत नाही. आणि त्यामुळे या संसारामध्ये जीवन जगत असताना आपला जो वेळ आहे, आपल्या वेळेचा सदुपयोग आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भंतेंना मी सजेशन दिलं, जेव्हा भोजनाला तुम्ही गेलात तर भंतेंना असं म्हटलं की भोजनाची वेळ तुम्ही चेंज करा. एक तर जेव्हा भिक्खू संघाचं भोजन होते तेव्हाच लोकांना भोजन देऊन टाकायचं, एक पहिली गोष्ट. नाहीतर त्यांना सरळ सांगायचे की तुम्हाला 5 वाजता भोजनदान आहे. 5 वाजता भोजनदान आहे म्हणजे तुम्ही घरून काहीतरी खाऊन येणार किंवा जेवण करून येणार, कारण भोजनासाठीच आपला वेळ जाऊ नये. आता बघा, या हॉलचे 35,000 रुपये दिले, बंदीचे सांगितलं दानदात्याने दिले 35,000 रुपये. भोजनाला सुद्धा खर्च लागला, अन्य खर्च सुद्धा लागला. हा खर्च करण्यामागचा उद्देश हा आहे की आपल्याला काहीतरी धम्माचं ज्ञान ग्रहण करायला मिळावं. भोजन करणे हा केवळ आपला उद्देश नाही आहे. अहो, बाबासाहेबांच्या पुण्याने रोज पंचपक्वान्न आपण खाऊ शकतो. कधी काळी ज्या समाजाला अन्न खाण्यासाठी सुद्धा मिळत नव्हतं, आज तो समाज रोज पंचपक्वान्न खाऊ शकतो. ज्या समाजाला राहण्यासाठी घर नव्हतं, आज तो समाज 1 कोटी 2 कोटीच्या बंगल्यामध्ये सुद्धा राहतो. ज्या समाजाला बाबासाहेबांना गाडीमध्ये बसू दिलं नव्हतं, आज त्या बाबासाहेबांच्या पुण्यामुळे ह्याच्या स्कोडा गाडीमध्ये आम्ही फिरतो. बाकी उपासकांची गोष्ट वेगळी, की कशामुळे? बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे. ही बाबासाहेबांची पुण्याई आहे. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला गतिमान करण्यासाठी माझं स्वतःचं वैयक्तिक असं मत आहे, शेवटच्या श्वासापर्यंत जरी आपण बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये जरी काम केलं, एक तीळ मात्र अंश सुद्धा बाबासाहेबांच्या उपकाराची आपण परतफेड करू शकत नाही. एवढे महान आणि असीम उपकार बाबासाहेबांच्या आपल्यावरती आहे. त्या बाबासाहेबांच्या धम्मरथाला गतिमान करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण कार्य केलं पाहिजे. या पुण्यासारख्या शहरामध्ये 15 वर्षापूर्वी जसं भंतेजीने सांगितलं, अगदी सेम आमची सर्वांची परिस्थिती तशीच आहे. कारण केवळ शिक्षण घ्यावं. आम्ही औरंगाबादला यासाठी आलो की बाबासाहेबांनी कॉलेज काढलं, बाबासाहेबांच्या कॉलेजमध्ये आम्हाला शिकायचं आहे, एवढ्या उद्देशाने आम्ही औरंगाबादला आलो. तिथे शिकत असताना धम्म चळवळीबद्दल, बाबासाहेबांच्या चळवळीबद्दल माहिती होऊ लागली. आणि कधी काळी म्हणजे कधी हा संकल्प बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीमध्ये समर्पित होण्याचा झाला हे आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे. आमचे आई बाबा म्हणजे भोळे आहेत, त्यांना आजही वाटते भंतेजी कधी घरी येतात. ते म्हणतात भंतेजी तुमचं शिक्षण झालंच नाही का? आम्ही म्हणतो चालूच आहे आणखी. कारण आलो कशासाठी? आम्ही शिक्षणासाठी आलो ना. काय करता भंतेजी? आता PhD करतो. किती दिवस चालते तुमची PhD? झालीच नाही का PhD म्हणतात. त्यांना आम्ही म्हणतो झालीच नाही आणखी. म्हणजे सांगायचं तात्पर्य हे आहे की भंतेंनी या परिसरामध्ये खूप मोठी जबाबदारी आणि खूप मोठं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. बांधवांनो, पुण्यासारख्या शहरामध्ये 2 एकर जागा घेणे आणि जागा जी निवडली ती अत्यंत ऐतिहासिक अशी जागा भंतेंनी निवडलेली आहे. लेणीच्या पायथ्याशी जागा निवडली. अनेक लेण्यांवरती बघा अतिक्रमण झालेले आहेत. अनेक लेण्यांवरती महाराष्ट्रामध्ये अनेक लेण्यांवरती अतिक्रमण झालेले आहे. बुद्धांचा वारसा जोपासण्याचं कार्य भंतेंनी आपल्या शहरामध्ये केलेलं आहे. मी भंतेंना आल्याच बोललो, भंते परिषदा आपण शहरामध्ये घेणं आता बंद केलं पाहिजे. परिषदा आपण जिथे आपण जागा घेतली आहे तिथे आपण परिषदा घेणं सुरू केलं पाहिजे, म्हणजे जेणेकरून लोकांना ती जागा समजेल, त्या जागेचं महत्व समजेल आणि हळूहळू धम्माचं वातावरण तिथे तयार होईल, जेणेकरून प्रत्यक्ष रूपाने लोकांना तिथे जे काही आपण काम करतो ते लोकांना काम दिसेल. बांधवांनो, बाबासाहेबांची बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याच्या बाबतीमध्ये फार मोठमोठ्या योजना होत्या. बाबासाहेब म्हणाले
मी राजकारणामधून जेव्हा धम्म कार्यामध्ये आलो तर मला अशी अनुभूती झाली की वाळवंटामधून मी हिरवळीमध्ये आल्यासारखी. माझं उर्वरित आयुष्य मी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घालवणार आहे, असा बाबासाहेबांचा संकल्प होता. मला जर आयुष्य लाभलं तर धम्म चळवळीसाठी मुंबई सारख्या शहरामध्ये, कलकत्ता सारख्या शहरामध्ये, चेन्नई सारख्या शहरामध्ये, पुण्यासारख्या शहरामध्ये मोठमोठ्या बुद्ध विहाराची मी निर्मिती करेल, ज्या विहारातून धम्म चळवळ गतिमान होईल. बाबासाहेबांना आयुष्य न लाभल्यामुळे हे बाबासाहेबांचं स्वप्न अधूर राहिलं आहे. ते स्वप्न बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आपल्याला पूर्ण करायचं आहे आणि त्यामुळे विहार निर्माण होणे अत्यंत काळाची गरज आहे. केवळ विहारच असू नये. भंतेंना मी प्रोजेक्टच्या संदर्भामध्ये बोललो की काय प्रोजेक्ट आहे आपला, तर भंतेजी बोलले की एक सुंदर असं विपश्यना सेंटर आपल्याला तिथे निर्माण करायचं आहे. एक भिक्खू ट्रेनिंग सेंटर असावं, कारण भिक्खू ट्रेनिंग सेंटर ही काळाची गरज आहे. तुम्ही अपेक्षा करता की भिक्खू ज्ञानी असला पाहिजे, भिक्खू विद्वान असला पाहिजे, भिक्खू पंडित असला पाहिजे, प्रवचनकार असला पाहिजे, आणि ही अपेक्षा जेव्हा आपण करतो तर असे भिक्खू निर्माण होण्यासाठी आपण काय सोर्सेस देतो, आपण काय आपलं योगदान देतो. जसं आमचे पूजनीय भंते ज्यांनी सुरुवातीला धम्मदेशना दिली, अधिकारी होते आणि 3 महिन्यासाठी मला वाटतं त्यांनी चौक्याला जे चिवर घेतलं, त्यांच्यामध्ये धम्म परिवर्तन झालं. ज्ञानी आहेत, हुशार आहेत. धम्माचं कार्य आपण करावं, बाबासाहेबांच्या धम्म चळवळीमध्ये आपण स्वतःला समर्पित करावं, या श्रेष्ठ उद्देशाने कायमस्वरूपी संघामध्ये राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला. पुण्यासारख्या शहरामध्ये आले आणि अत्यंत सुंदर गेल्या 4-5 वर्षापासून भंतेजी इथे काम करत आहेत. राजरत्न भंते सुद्धा इथे काम करत आहेत. अनेक भिक्षू असतील. तुम्ही जाणता पाहता सर्वच लोक सारखंच काम करू शकत नाही, कारण एका मातेचे लेकरं हे सारखे नसतात. मात्या पित्यांच्या पोटी जरी जन्मास आले तरी ते सारखे नसतात. अगदी संघामध्ये सुद्धा सगळे सारखे नसतात. परंतु जे भिक्षू चांगल्या प्रकारचं कार्य करतात तर त्या भिक्षूंना सपोर्ट करणे, त्यांना मदत करणे आणि त्यांच्या कार्यांना प्रोत्साहन देणे ही काळाची गरज आहे. आपल्यामध्ये ते श्रद्धाबीज आपण निर्माण केलं पाहिजे. संपूर्ण तारुण्य जो भिक्षू बाबासाहेबांच्या धम्म मिशनसाठी, बाबासाहेबांच्या धम्म क्रांतीसाठी खर्च करतोय, ते फार मोठं त्यांचं योगदान आहे. आणि त्यामुळे बांधवांनो, ही जी धम्म परिषद आहे, या धम्म परिषदेचा उद्देशच तो आहे. गेल्या 10 वर्षापासून 13 वर्षापासून भंते हे जे कार्य करत आहेत, त्या कार्याची पोच पावती 2 एकर जागा भंतेंनी घेतलेली आहे. भिक्षूंना जे दान मिळतं, आम्हाला सुद्धा दान मिळतं. आम्ही सुद्धा जेव्हा औरंगाबाद शहरामध्ये आलो तेव्हा फक्त तिकिटाचे पैसे आमच्याजवळ होते. आज घडीला तुम्हाला विश्वास वाटणार नाही, 80 लाख रुपयाचं मी औरंगाबाद शहरामध्ये काम केलं आहे. जिथे मी राहतो तिथे 40 लाखाचं मी काम केलेलं आहे. माझं स्वतःचं वैयक्तिक म्हणजे मी जागा घेऊन विहार केलं, जवळपास आज घडीला त्यांची 40 लाख रुपये किंमत आहे. जो व्यक्ती केवळ तिकिटाचे पैसे घेऊन सोबत येतो, आज 80 लाखाचं समाजाच्या भरोशावरती हे काम केलेलं आहे. कारण आपला समाज दानशूर आहे. आपल्या समाजाला दान पारमिता कशा प्रकारची पूर्ण करावी याची माहिती आहे. आणि त्यामुळे काम करणे फार मोठी गोष्ट नाही आहे, फार सोपी गोष्ट आहे, फार साधी गोष्ट आहे. फक्त आपल्याला ते करता आली पाहिजे. कारण दान केवळ एकाच व्यक्तीने एवढं द्यावं असं नाही आहे. थेंबा थेंबाने तळे साचतं असं म्हटलं आहे. थोकंग थोकंग पुण्य करोती असं भगवंताने म्हटलं आहे. थोडं थोडं आपण पुण्यकर्म केलं पाहिजे. भंतेंना मी विचारले की काम कधी सुरू करणार आहात. भंतेजी म्हटले की भंते पुढच्या वर्षी आपण कामाला सुरुवात करणार आहोत. कामाला सुरुवात करण्यासाठी फार एकदाच असा पैसा जमा व्हावा असं पाहिजे म्हणजे फार गरज नाही आहे. आपण सर्व विहाराच्या वतीने जर भंतेंना मदत केली, या पुण्या शहरामध्ये म्हणजे लाखो लोक आपले आहे, केवळ 1000 लोक 2000 लोक जरी श्रद्धा संपन्न
या पुण्या शहरामध्ये निर्माण झाले की दर महिन्याला 1,000 रुपये दान देणारे 2,000 लोक जर दर महिन्याला 1,000 रुपये दान देत असले किती होतात? किती होतात? 20 लाख रुपये. सांगा बरं, कोणत्या नेत्याच्या हात जोडायची काम गरज आहे का? कोणाच्या समोर हात पसरायची गरज आहे का? 1,000 रुपये मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी? बिलकुल नाही आहे. जर असं आपण ठरवलं, असा आपण संकल्प केला की महिन्याला 1,000 रुपये या कामासाठी मला द्यायचा आहे, महिन्याला 500 रुपये या कामासाठी मला द्यायचा आहे, महिन्याला 200 रुपये 100 रुपये या कामासाठी मला द्यायचा आहे. बांधवांनो, धम्म कार्य करण्यासाठी फार फार मोठे काही धनसंपदा आपण दान केली पाहिजे असं नाही आहे. बाबासाहेब असं म्हणतात, समाजाचं कार्य करण्यासाठी कमाईचा 20वा हिस्सा आपण धम्म कार्यासाठी दान केला पाहिजे. आपण एकही हिस्सा करत नाही. एक हिस्सा जरी आपण केला असेल तरी सुद्धा धम्म चळवळ ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये गतिमान होऊ शकते. आणि त्यामुळे मी भंतेंना सांगेल की असे लोक तुम्ही बांधा, असे लोक तुम्ही निर्माण करा की जे मंथली तुम्हाला दान देतील. 50 रुपये असू द्या, मंथली आले पाहिजे. 100 रुपये असू द्या, जोर जबरदस्ती नाही आहे. ज्यांच्या चित्तामध्ये श्रद्धा आहे, ज्यांना असं वाटतं की बाबासाहेबांचं मिशन आपल्याला गतिमान करायचं आहे, असे श्रद्धा संपन्न उपासक आपण निर्माण केले पाहिजे. 1 वर्ष काय 2 वर्षामध्ये विहाराचं काम तात्काळ पूर्ण होऊ शकते जर असा संकल्प आपण केला तर. इथे एवढे लोक आहात तुम्ही, तुम्हाला असं वाटत नाही का की लवकरात लवकर हे काम पूर्ण व्हावं? हात वर करा बरं, कोणाकोणाला वाटते? झाले इथं 100 200 300 लोक तुमचे झाले तयार आहे की नाही? हात वर करून चालणार नाही फक्त, आहे की नाही? आता हात वर केलं निघून गेलं काय, असं नाही झालं पाहिजे. हे बघा लाईव्ह आहे, प्युरिटी ऑफ माइंड लाईव्ह टाकणार आहोत. 45,000 सबस्क्रायबर आहेत आपले. एका झटक्यात 45,000 लोकांपर्यंत तुमचा मेसेज जातो. पुण्यातील श्रद्धा संपन्न उपासक उपासिका धार्मिक आहात आपण, निश्चितपणे बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण फुल नाही फुलाची पाकळी, आपलं दान, आपलं त्याग आपण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. भिक्खू संघाचं जे काही असतं ते समाजासाठी असते आणि समाजाचा उद्धार व्हावा, समाजाचं कल्याण व्हावं, समाजाला एक योग्य प्रकारची दिशा प्राप्त व्हावी यासाठी सातत्याने प्रत्येक भिक्षू कार्य करत असतो. आणि त्यामुळे आपण सुद्धा ही दान पारमिता आपण पूर्ण करावी. आपण दान पारमिता पूर्ण करत असताना 3 रत्नांच्या प्रती दृढ श्रद्धा आपण निर्माण केली पाहिजे. एक आदर्श उपासक म्हणून, एक आदर्श व्यक्ती म्हणून आपलं व्यक्तिमत्व आपण सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे बांधवांनो, 3 रत्नांच्या प्रती आपण दृढ श्रद्धा ठेवावी. कारण 3 रत्नांच्या प्रती जर आपली दृढ श्रद्धा असेल तर बाबासाहेबांच्या धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी आपण खूप चांगल्या प्रकारचं कार्य करू शकतो. निश्चितपणे आमचे पूजनीय बुद्धघोष मेहता थेरो यांनी कामाला सुरुवात करावी. आम्ही आता ऑनलाईन राहतो, संपूर्ण महाराष्ट्रभर धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. आणि त्यामुळे एखाद्या भिक्षूने हातामध्ये काम घेतलं तर ते काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागणार नाही. आम्ही ऑनलाईन बोलत आहोत, आम्ही ऑनलाईन मध्ये आव्हान करू. बुद्धघोष भंतेंनी जेव्हा काम सुरू केलं तर संपूर्ण महाराष्ट्रामधून या कामासाठी निश्चितपणे मदत होणार आहे, अशा प्रकारचं आम्ही या व्हिडिओच्या द्वारे आवाहन करतो आणि निश्चितपणे ते पूर्ण होते. आज आम्ही 1800 स्क्वेअर फूट लायब्ररी आमच्या विहारामध्ये निर्माण केली. भंतेचा सुद्धा संकल्प आहे, जसं राजरत्न भंतेजी बोलले की प्रत्येक घरामध्ये लायब्ररी असावी, प्रत्येक घरामध्ये लायब्ररी असली पाहिजे, प्रत्येक विहारामध्ये लायब्ररी असली पाहिजे. 1800 स्क्वेअर फूट मध्ये आम्ही लायब्ररी संघरत्न बुद्धविहार मयूरपाक या ठिकाणी निर्माण केले आहे. 84,000 भगवंताचे उपदेश आहेत, त्याचं प्रतीक म्हणून धम्मस्कंद हे लायब्ररीला आम्ही नाव दिलं. आणि माझा वैयक्तिक असा संकल्प आहे की त्या लायब्ररीमध्ये 84,000 धम्म ग्रंथ मी त्या ठिकाणी संग्रहित करणार आहे. हा माझा संकल्प आहे. आपण संकल्प केले पाहिजे आणि ते संकल्प पूर्ण करण्यासाठी तशा प्रकारचे प्रयत्न आपण केले पाहिजे. ते संकल्प निश्चितपणे पूर्ण होत असतात, कारण आपले संकल्प हे सम्यक संकल्प आहे. आपले संकल्प हे स्वतः प्रज्ञावान बनणे आणि दुसऱ्याला प्रज्ञावान बनवायचे आहेत. आपले संकल्प स्वतः सिलवान बनणे, दुसऱ्याला सिलवान बनण्याचे आपले संकल्प आहेत. आणि त्यामुळे निश्चितपणे आपले संकल्प हे पूर्णत्वात जातील. पूजनीय भंतेंनी कार्य हातामध्ये घ्यावं,
मी तर समाजाला तसं आव्हान करेन, परंतु वैयक्तिक माझ्या दानामधून सुद्धा जेव्हा भंतेजी कामाला सुरुवात करतील तेव्हा मी सुद्धा वैयक्तिक भंतेंना या कामासाठी दान करणार आहे, अशा प्रकारचं मी अभिवचन देतो. आपण खूप श्रद्धेने भंतेंना अशा प्रकारच्या कार्यामध्ये आपण सहभागी झालात. निश्चितपणे खूप आपण म्हणजे पुण्याचं कुशल कर्म आज आपण केलं आहे. निश्चितपणे भंतेने सुद्धा आपल्यामध्ये 3 रत्नांच्या प्रती जे श्रद्धा बीज निर्माण केलं आहे, त्या श्रद्धा बीजाचं हे फळ आहे. आणि त्यामुळे अधिक न बोलता, कारण तुम्ही सुद्धा सकाळपासून इथे बसला आहात, आम्हाला सुद्धा समोर निघायचं आहे, त्यामुळे अधिक न बोलता तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्रीची भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना आयुष्यभर सुख आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्चित मनोकामना ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाओ, असे मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी व्यक्त करून वेळेच्या अभावी ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.